नमस्कार मंडळी, मी अमृता स्वागत करते तुमचं आपल्या किचन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत काजू आणि कोलंबीचा मसाला। तर तो कसा बनवायचा तो आपण बघूया। तर मी आता हे ओले काजू घेतले। ओले काजू म्हणजे सुक्या काजूच्या बिया आपण गावावरून आणलेल्या। तर त्या सुक्या काजूच्या बिया 3-4 दिवस मी पाण्यामध्ये भिजत टाकल्या होत्या। नंतर त्या आज आपण कापून स्वच्छ धुवून हे असे काजूचे घर काढून घेतले। कोलंबी स्वच्छ धुवून घेतली आहे साफ करून। तर तिला आपण आता हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवूया। तर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि हळद थोडीशी अर्धा चमचा। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून 10-15 मिनिटं ठेवून द्यायचं मॅरिनेट करून। तर आता हे आपण 10-15 मिनिटं असंच ठेवून देऊया झाकून। आता आपण हे ओले काजू कुकरला 1-2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर आता आपण हे ओले काजू कुकरमध्ये टाकून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। पाणी टाकून घेऊया। त्याच्या आपण शिट्ट्या काढून घेऊया 2। तर आपण या काजूगरांना 1-2 शिट्ट्या काढून शिजवून घेतले आणि आपली कोलंबी सुद्धा मॅरिनेट झाली व्यवस्थित 10-15 मिनिटं। तर आता आपण फोडणीची तयारी करूया। तर फोडणीसाठी मी कांदा कापून घेतलाय, टोमॅटो कापून घेतलाय, कढीपत्ता, 4-5 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि कोथिंबीर। फोडणीसाठी आपण टोप गरम करत ठेवलाय। तर आता आपला टोप गरम झालाय, आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल सुद्धा आपलं गरम झालंय। आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहोत। त्याच्यानंतर लसणीच्या पाकळ्या, लसूण आपण लाल होईपर्यंत परतून घ्यायचे। लसूण आपली लाल झाली, आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। कांद्याचा सुद्धा कलर बदलेपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं व्यवस्थित। कांदा आपला व्यवस्थित परतून झालाय। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो सुद्धा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे नरम होईपर्यंत। टोमॅटो सुद्धा आपला व्यवस्थित परतून झालाय, नरम झालाय। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। अर्धा चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, हळद थोडीशी आणि लाल तिखट मी 2-3 चमचे टाकते। जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मसाले आपले व्यवस्थित परतून झाल्यात। आता आपण त्याच्यामध्ये हे वाटप टाकायचं आहे। ओलं सुकं खोबरं आणि कांदा भाजून मिक्सरला लावून केलेलं आहे। थोडंसं पाणी टाकून घेऊया। मसाला आपल्याला 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे। आता आपण ह्याच्यामध्ये काजूगर घालायचे आहेत, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर ही मॅरिनेट केलेली कोलंबी घालून घ्यायची। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आता आपण हे झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घेऊया। तर आता आपण बघूया आपला कोलंबीचा रस्सा तयार झालाय। 2-3 कोकम टाकून घ्यायचेत आपण ह्याच्यामध्ये। व्यवस्थित तयार झालाय, कोलंबी सुद्धा शिजली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय। कोलंबीला आपण मॅरिनेट करताना मीठ लावून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आपण जास्त मीठ टाकायचं नाहीये। अर्धा चमचा मीठ टाकलंय। आता आपला हा कोलंबीचा रस्सा तयार झालाय। आता आपला कोलंबी आणि काजूचा मसाला तयार झालाय। आता आपण गॅस बंद करून घेऊया। कोथिंबीर टाकून घेऊया वरून। अशा प्रकारे हा आपला कोलंबी काजूचा मसाला तयार झालाय।
तर आपण आता हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपला कोलंबी काजूचा मसाला तयार झाला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.